नमस्कार मित्रांनो, गगन भरारी लिमिटलेस या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही आपले हार्दिक स्वागत करत आहोत. मराठी साहित्य विश्वातील मैलाचा दगड ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी ययाती म्हणजे वि. स. खांडेकर यांच्या एकूण साहित्य कृतींच्या रत्नमाळेतील मेरुमणीच होय. ययातीच्या लोकप्रियतेचे गारूड मराठी मनांवर आजही कायम आहे. ययातीची जन्मकथा सांगताना खांडेकर म्हणतात, संसार हा संकटांनी भरलेला असावयाचाच. कुणाचे हे ओझे हलके असते, कुणाचे थोडे जड असते. कुणाच्या पायात 4 काटे अधिक मोडतात, कुणाच्या 4 कमी मोडतात. एवढाच काय माणसात फरक असतो. आपण सारेच नियतीच्या जात्यात भरडले जाणारे दाणे आहोत. लेखक म्हणतात, ययाती शुद्ध पौराणिक कादंबरी नाही, पुराणातल्या एका उपआख्यानातील कथासूत्राचा आधार घेऊन लिहिलेली स्वतंत्र कादंबरी आहे. ही कादंबरी ययातीची कामकथा, देवयानीची संसार कथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा आणि कचाची भक्तिगाथा समजून वाचकांनी वाचली तर मला आनंद वाटेल असे खांडेकर सांगतात. सकस दर्जेदार कथा, पात्रांची सुंदर गुंफण, जीवनरूपी रथ अधपतनाच्या खोल दरीत जाण्याची कारणे, मानवी जीवन सुंदर आनंदी होण्यासाठी कथेतील पात्रांतून सांगितलेले मौलिक तत्वज्ञान प्रभावीपणे मांडल्याने वाचक चिरकाल कादंबरीच्या प्रेमात पडतो. अर्थ व काम यांच्या स्वैरसंचारावर आणि नग्न वर्तनावर ज्या समाजात धर्माचे नियंत्रण नसेल, मग तो धर्म जुन्या काळातील ईश्वर श्रद्धेसारखा किंवा कर्तव्यनिष्ठेसारखा अथवा नव्या काळातल्या समाजसेवा, मानवसेवा, सहजीवन यांसारखा असो, त्या समाजाचे अधपतन आज ना उद्या झाल्याशिवाय राहत नाही, ही ययाती कादंबरीची चिरंतन स्वरूपाची शिकवण आहे. हा नहुष आणि याची मुलं कधीही सुखी होणार नाहीत असा शाप असलेल्या हस्तिनापूरच्या नहुष महाराजांचा ययाती मुलगा होता. आपली कथा सांगताना ययाती म्हणतो की राजवाड्याच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडे सुद्धा लोक कौतुकाने पाहतात. ययाती आपली कथा उलगडवून सांगण्यामागची प्रेरणा सांगताना म्हणतो की जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही. प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो, पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी. ययाती बालपणीचा रम्य काळ सांगताना म्हणतो की बालपणीच्या आठवणी नाजूक, मोहक, बहुरंगी, जणू मोर पिसेच होती. ययातीचा मोठा भाऊ यती शापाच्या भीतीने विरक्तीचा ध्यास घेऊन राजमहाल सोडून पळून गेलेला असतो. त्याचे दुःख राजमातेच्या मनात कायम सलत असते. वृद्ध अमात्यांचे बोल ययातीच्या मनावर कोरले जातात व जडणघडणीवर परिणाम करतात. जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही, ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी. त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात, पण जीवन हे देवालय नाही, ते रणांगण आहे. 1.5 वर्ष अश्वमेधाच्या घोड्याबरोबर सृष्टीची विविध रूपे अनुभवताना पूर्व आर्यवर्तात ययाती व यतीची भेट घडून येते. यती हस्तिनापुरात परत न येण्यामागचे कारण सांगताना म्हणतो की या जगात खरा आनंद एकच आहे, तो म्हणजे ब्रह्मानंद. आसक्तीनं मनुष्य शरीर पूजक होतो. दुःखी राजपुत्र होण्यापेक्षा सुखी संन्यासी होण्याची यतीची इच्छा होती. जग जिंकण्या इतकं मन जिंकणं सोपं नाही. देवदानवांचे युद्ध होऊ नये म्हणून अंगिरस ऋषी शांतियज्ञ आरंभतात. या शांतियज्ञाचा प्रमुख ऋत्विज देवगुरु बृहस्पतींचा मुलगा कच व यज्ञाचा प्रमुख रक्षणकर्ता ययाती असतो. कच आणि ययाती यांची वैचारिक चर्चा घडून प्रसंगी शाब्दिक चकमक उडते. कच रूपात वि. स. खांडेकर यांनी अखिल मानवतेसाठी या संसाररूपी भवसागरातून आनंदाने तरुण जाण्यासाठीचे तत्वज्ञान आपल्याला सांगितले आहे. धर्माचं उल्लंघन न करणाऱ्या उपभोगात पाप नाही, पण या जगात उपभोगापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा आनंद आहे, तो म्हणजे त्यागाचा. संसार करणं हीच मनुष्याची सहज प्रवृत्ती आहे. साहजिकच त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या उपभोगांना स्थान आहे.
माणसाने उपभोग घेऊ नयेत अशी ईश्वराची इच्छा असती तर त्याने शरीर दिलंच नसतं. परंतु केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे. ऐश आरामी जडणघडणीमुळे कचाचे तत्वज्ञान म्हणजे ययातीला निव्वळ पोपटपंचीच वाटे. अंगिरस ऋषी ययातीला उपदेश करतात की धर्म, अर्थ आणि काम हे राजाचे मुख्य पुरुषार्थ आहेत. पण अर्थ आणि काम हे मोठे तीक्ष्ण बाण आहेत. अर्थ आणि काम हे धर्माच्या संगतीत सुंदर वाटतात. नहुष महाराज मृत्यूशय्येवर असताना ययातीची व्यवस्था सर्व आरामदायक सुखसुविधा उपभोगण्यासाठी अशोकवनात केली जाते. मृत्यू हा अष्टोप्रहर अश्वमेध करणारा विजयी सम्राट आहे. नहुष महाराजांच्या मृत्यूनंतर ययाती हस्तिनापुरात सम्राट होण्याअगोदर यतीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा एवढेच समजते की जगातल्या सर्व स्त्रियांचे पुरुषांत रूपांतर करून टाकण्याची महत्वाकांक्षा मनात बाळगून दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या शोधात यती राक्षस राज्यात निघून गेलेला असतो. ययातीच्या मुखातून खांडेकर म्हणतात की राजवाडा सत्तेचे किंवा संपत्तीचे प्रमुख केंद्र हा एक प्रचंड अजगर असतो. तो अत्यंत भयंकर रहस्य लीलेने गिळू शकतो. ज्या प्रकारे कलिका दासीची मुलगी अलका, जिचा नवरा जुगारी असल्याने प्रचंड छळ करत असे, तिच्या विषप्रयोगाचे रहस्य या वाड्याने गिळले होते. दैत्यगुरु शुक्राचार्य व देवयानी या पिता पुत्रींचे निराळेच आत्मकेंद्रित विश्व होते. आपल्या सौंदर्याचा अहंकार असलेल्या देवयानीचे खरे उत्कट प्रेम कचावर होते. परंतु केवळ महत्वाकांक्षेने प्रेरित होऊन देवयानी हस्तिनापूरची महाराणी बनते. दैत्यराज ऋषपर्वा महाराजांची कन्या शर्मिष्ठेपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्याचा देवयानीचा अष्टप्रहर अट्टहास सुरू असे. आपल्या सुडाच्या समाधानासाठी शर्मिष्ठेला दासी म्हणून हस्तिनापुरात घेऊन जाण्यासारख्या देवयानीच्या अहंकाराच्या हजारो गोष्टी होत्या. दासीपण म्हणजे काय? मरण, माणसाच्या अभिमानाचे मरण, त्याच्या मोठेपणाचे मरण. देवयानी हट्टी, तापट, अहंकारी असूनही कचाचे निस्वार्थी प्रेम देवयानीवर होते. प्रिय व्यक्तीचा तिच्या गुणदोषांसह स्वीकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असते. कच म्हणतो, जीवन नेहमी अपूर्ण असतं, तसं ते असण्यातच त्याची गोडी सामावलेली असते. खरं प्रेम नेहमीच निरपेक्ष, निस्वार्थी, निरहंकारी असतं. जीवनात प्रेम ही उच्च भावना आहे, पण कर्तव्य प्रेमापेक्षाही श्रेष्ठ भावना आहे. कर्तव्याला वेळप्रसंगी कठोर व्हावं लागतं, पण कर्तव्य हाच धर्माचा मुख्य आधार आहे. शर्मिष्ठेवरून व कुळावरून देवयानी व राजमाता यांच्यात नेहमी चकमक झडत असत. विवाहानंतरच्या पहिल्याच दिवशी ययाती व देवयानीचे मद्यावरून भांडण होते व शयनगृहात मद्य न घेण्याचे वचन ययाती देवयानीला देतो. आपले सहजीवन रम्य, सुंदर, अद्भुत घडवण्यासाठी धडपड करणाऱ्या ययातीला देवयानीकडून उत्कट प्रेमाची अपेक्षा होती. अतृप्त शरीर आणि अपमानित मन यांची टोचणी मोठी विचित्र असते, अगदी सर्पविषासारखी. बाह्यता सूक्ष्म पण आतून तीव्र परिणाम करणारी. समुद्रात पोहायचे सुख यथेच्छ हवे असेल तर किनारा सोडून आत दूर दूर जावे लागते. निळसर समुद्रात तरंगत राहून दूरच्या निळ्या क्षितिजाला मिठी मारावी लागते. प्रीतीच्या राज्यात स्वतःला विसरून जावे लागते. बेधुंद होऊन स्वतःला झोकून द्यावे लागते. हे आत्मकेंद्रित देवयानीच्या गावीही नव्हते. ययातीला हवी होती पत्नीरूपी मैत्रीण. परंतु ययातीला वाटे की देवयानीचे खरे प्रेम केवळ राजवैभवावर, राज्ञीपदावर. ययाती हे केवळ तिच्या इच्छापूर्तीचे साधन आहे. आत्मपूजेत दंग असलेली माणसे नकळत मनाने आंधळी आणि हृदयाने बहिरी होतात. कचाचे यतीसह हस्तिनापुरात आगमन झाल्यावर कच शर्मिष्ठेला दासीपणातून मुक्त करण्याची मागणी करतो. कच ययातीला सांगतो की यतीच्या बुद्धिभ्रंशाचं मूळ त्याच्या एकांगी आणि सदोष विचारसरणीत आहे. यतीच्या जीवनविषयक धारणा आत्यंतिक टोकाच्या, सर्वस्वी चुकीच्या, त्यामुळे तो विकृत बनलाय. हा उपदेश समस्त मानव जातीसाठी आजही कालातीत आहे. मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम. विविध इंद्रिय म्हणजे रथाचे घोडे, उपभोगाचे सर्व विषय त्याचे मार्ग. इंद्रिय आणि मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता.
इंद्रियरूपी घोड्यांना मनाच्या लगामाचं बंधन सतत हवं. मनावर बुद्धीचं नियंत्रण हवं. बुद्धी आणि मन मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात. संसार हा श्रेष्ठ आणि पवित्र यज्ञ आहे. सहस्र अश्वमेधाचं पुण्य त्यात सामावलेलं आहे. मात्र संसार यज्ञ सफल होण्यासाठी पती पत्नींना आपापल्या अहंकाराची आहुती त्यात द्यावी लागते. प्रेमळ, विवेकी, मर्यादाशील कच म्हणजे शर्मिष्ठेसाठी अखंड प्रेरणा स्रोत होता. ययातीपासून देवयानीला यदू व शर्मिष्ठेला पुरू हे पुत्र रत्न प्राप्त होतात. पर्णभार हे वेलीचे वैभव आहे, पण फुल हे तिच्या सौंदर्याचे आणि सुखाचे सार आहे. देवयानीच्या भयंकर कटातून सोडवण्यासाठी ययाती महाराज शर्मिष्ठेला हस्तिनापूरच्या बाहेर सोडतात, तेव्हा तब्बल 18 वर्ष शर्मिष्ठा हस्तिनापुरापासून दूर राहते. मदधुंद ययाती व देवयानी यांचे कडाक्याचे भांडण होते. ययाती देवयानीला कधीही स्पर्श करायचा नाही अशी शपथ घ्यायला लावते. मंदारूपी ढोंगी पाखंडी गुरुचे तत्वज्ञान ययातीला अधपतनाच्या खोल दरीत ढकलते. जीवनाविषयी सदोष समजुती, शापाची भीती, मंत्रतंत्र, जादूटोना यांच्या सापळ्यात अडकून यती विकृत बनतो. कचासोबत अथक चर्चेतून सुवर्णमध्य साधला जाऊन यती पुन्हा जीवनाच्या मुख्य प्रवाहाकडे वळतो. जे जीवन वाट्याला आलं आहे ते आनंदानं जगणं, त्या जीवनातला रस किंवा सुगंध शोधणं, तो सर्वांना आनंदानं देणं हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. देवयानीपासून दुरावलेला ययाती उपभोगाच्या, विलासाच्या, व्यसनांच्या गर्तेत आकंठ बुडून जातो. ययातीस वाटे की नीतीच्या, कर्तव्याच्या, पापपुण्याच्या साऱ्या कल्पना मद्याच्या मोहक दाहकतेत वितळत आहेत. मंदारचे अखंड उपभोगाचे क्षणभंगूर तत्वज्ञान ययातीला विवेकशून्य, असंयमी बनवून माधवी, तारका अशा असंख्य निष्पाप जीवांना त्यात भरडून टाकते. शुक्राचार्य रुद्रावतार धारण करून अशोकवनात भोगविलासात डुंबलेल्या ययातीस तुझं यौवन या क्षणी नष्ट व्हावं असा शाप देतात. पुरु शाप स्वीकारून ययातीचे वार्धक्य स्वीकारतो. लंपट मनाच्या वासनाची क्षणिक तृप्ती करण्यासाठी ययाती पुरुला, शर्मिष्ठेला दुःखाच्या खाईत लोटतो. पुरुच्या त्यागाने देवयानीत आमूलाग्र बदल होऊन ययातीस मनुष्य धर्माचे आकलन होते. कच आपल्या विद्येने पुरुचे यौवन परत करून ययातीचा मृत्यू टाळतो. ययातीस आकलन होते की विश्वास, श्रद्धा, निष्ठा, प्रीती, भक्ती, सेवा यांच्या बळावर मनुष्य जगतो. शर्मिष्ठा, ययाती, देवयानी, यती कचासह वानप्रस्थाश्रमासाठी निघताना सम्राट पुरुला संदेश देतात की काम आणि अर्थ महान प्रेरक पुरुषार्थ आहेत, पर स्वैर धावणारे केव्हा अंध होतील याचा नेम नाही. त्यांचे लगाम अष्टोप्रहर धर्माच्या हातात ठेव. पाणीग्रहणाने हृदय मिलन होतेच असे नाही. देवयानी ययातीच्या नात्यात उत्कटता, उदात्तता येऊ शकली नाही. त्यामुळे त्यांचे सहजीवन नीरस बनून ययाती अधपतित होतो. देवयानी, यती, ययाती यांना अधपतनाच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी कच प्रामाणिक प्रयत्न करतो. वि. स. खांडेकर म्हणतात, यंत्रयुगाने जीवनाला आलेल्या वेगाने भौतिक सौंदर्य व नैतिक कुरूपणा यांच्या विचित्र मिश्रणाने सामान्य माणसाची दुःख वाढत जातील. या द्वंद्वपूर्ण जीवनात तत्वज्ञान हाच माणसाचा अंतिम आधार आहे. सामान्य मनुष्य मुळातच प्रवाहपतीत असतो. अंतर्मुख होऊन विचार करायची स्वतंत्र विचारशक्ती फार कमी लोकांजवळ असते. पूर्वीचा मनुष्य नैतिकतेच्या पोलादी चौकटीत होता, परंतु आजचा मनुष्य मुक्त आहे. त्यात काहीच गैर नाही, ते आवश्यक आणि अपरिहार्यच आहे. परंतु आजच्या मनुष्याचे सर्वच मनोविकार अनिर्बंध आणि अनियंत्रित होऊ पाहत आहेत. स्वतःविषयी, जीवनाविषयी चिंतन हे मृगजळ ठरत असून आत्मानंद, उदात्त विचार, ध्येयाशी जीवश्य कंठस्थ मैत्री दुर्मिळ होत चालली आहे. संयम म्हणजे आपले स्वातंत्र्य गमावणे नव्हे, तर दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला अवसर देणे होय. कामवासना ही अन्नाच्या गरजेइतकी स्वाभाविक. तिचे मानवी जीवनातील अस्तित्व, सौंदर्य, सामर्थ्य महत्वाचे, पण त्याला उदात्ततेचा स्पर्श आवश्यक. कामवासना, कामभावना, प्रीतिभावना आणि भक्तिभावना ही एकाच वासनेची क्रमाक्रमाने अधिक सूक्ष्म, सुंदर, उन्नत आणि उदात्त होत जाणारी रूपे.
या रूपांचे मानवी जीवनातील स्थान सामान्य माणसाने सतत मनावर बिंबवत राहिले पाहिजे. धन्यवाद.